हे लेव नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचा पॉडकास्ट कोणावर आहे तर तुम्ही थोडंफार अँटिसिपेट केलंच असेल, कारण एक बाई ती काय नळावरनं उठतच नाही आहे. इतकी भांडकुदळ, इतकी टॉक्सिक की भले चल बाबा, मी तर हे म्हणेन की आपण चेहऱ्याला आपण फिल्टर लावू शकतो. आपण काही जसं ही म्हणाली काय काय म्हणजे सगळं तोंडपाठ आहे हिच्या, काय काय करू शकतो, कारण हे सगळे प्रकार ही करते किंवा हिच्या कुठेतरी आहेत ते डोक्यात पुढे मागे. जर जास्तच झालं तर आपला थोबडा चमकवण्यासाठी किंवा काही म्हणजे तेवढंच ते अल्टिमेट तेच गोल आहे, किती ग बाई मी टुकार, किती ग बाई मी टुकार. तर ते सर्जरी हे ते काय काय करू शकतो, पण आतल्या घाणीचं काय, हा प्रश्न आता मला खरंच पडला आहे आजचा हिचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर. कारण ही बाई नखशिखांत आणि आतून बाहेरूनच इतकी घाण आहे हिच्या शब्दात. आणि हिला जो कोणी शब्द वापरला होता मला नाही माहिती, मी काल स्वतःच व्हिडिओ केला होता की नका बघू आणि नका मला पाठवू वगैरे. पण जे काही कोणी शब्द वापरला होता की घाणेरडी आहे, तर खरंच ही बाई घाणेरडी आहे. आणि बाहेरून लिप्पापोती आणि काय 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 करू शकते, डझंट मॅटर टू अस. बट आतल्या घाणीचं काय, इतकी टॉक्सिक, इतकी घाण आणि इतकी म्हणजे गरळ भरलेली, अक्षरशः म्हणजे इतकी गटार. पण म्हणजे जो ही म्हणते ना, हिच्यासाठी खास जो शब्द आहे गटार, ते गटार पण हिच्या पुढे स्वच्छ असेल, इतक्या घाणेरड्या मनोवृत्तीची भांडकुदळ टॉक्सिक बाई आहे. सो त्याच्यावर आता प्रवचन दे मासाड की तू काय करू शकतेस. त्याचं काय करायचं की तुझी वृत्ती जी आहे, शब्दाला तू भांडत येतेस आणि इतकं घाणेरडं बोलतेस. तू दुसऱ्यांना बोलण्याचा तुला खरं काहीच हक्क नाही आहे. तू दुसऱ्यांचे काय हक्क काढतेस ना, तुम्हाला कोणी हक्क दिला, ह्याला कोणी हक्क दिला, आणि ह्याला हे म्हणतात, ह्याला ते म्हणतात, ह्याच्यामध्ये हा कायदा आहे, मग हे चुकीचं आहे, हा गुन्हा आहे. तर बाबा हे तू बोलू नये, कारण तू ज्या पद्धतीने जे घेऊन येतेस ना आणि स्वतःला लावून जे घेतेस ना, त्यामुळे काय होतं माहिती आहे, ती समोरची व्यक्ती तुझ्यासमोर साधी वाटायला लागते. म्हणजे असं वाटतं की ती व्यक्ती, त्या व्यक्तीला तू प्रूव्ह करते की ती व्यक्ती जे काही तुझ्याबद्दल बोलते किंवा त्या व्यक्तीची जी काही मतं आहेत ती तुझ्या बद्दलची अतिशय करेक्ट आहेत, बरोबर आहेत. आणि त्यानंतर तू जे काही बोलतेस, जे काही भाषण देतेस किंवा जे काही तू गरळ ओकतेस, घाण काढतेस बाहेर, ती इतकी बेकार असते ना की तू कोणाकडे कंप्लेंट घेऊन गेलीस ना आणि 2 व्हिडिओ जर ठेवले की बाबा ही व्यक्ती मला असं बोलली किंवा ही कॉमेंट मी बघितली आणि त्याच्या बदल्यात मी हा व्हिडिओ केला आणि म्हणून मी तिला हे असं बोलली, तर त्या 2 व्हिडिओमध्ये ना पोलीस किंवा कोणी जे बघणारा कोणी असेल ज्याच्याकडे तू न्याय मागायला जाते, ती व्यक्ती हेच म्हणेल की बाबा हे तरी चांगलं आहे, ह्याच्यात तर एवढं काहीच म्हटलेलं नव्हतं, या कॉमेंटवरून तुम्ही जे काही इतकं सुनवलं आहे, इतकं काही केलं आहे, इनफ आहे, अजून काय, आता आम्ही अजून काय करू, आम्हाला करायला तुम्ही काही ठेवलंच नाही आहे, तुम्हीच सगळं काही हातात घेऊन, सगळं काही हातात तोंडात जिथे जिथे टाकून घ्यायचं आहे, घालून घ्यायचं आहे, घेतलं तुम्ही आणि झालं आता तुमचं. आता आमच्याकडे येऊ नका. आणि तुझा व्हिडिओ बघून, तुझी भाषा बघून, तुझा अवतार बघून, तुझे एक्सप्रेशन्स बघून तुझ्यासारख्या बाईचा कळवळा कोणाला येईल, एक सेकंडसाठी पण कोणी विचार करणार नाही बाबा की बाबा ही काहीतरी जेन्युइन आहे आणि हिला वाईट वाटलं आहे तर आपण हिला मदत करूया. अजिबात नाही. त्यामुळे ना तू जे काही करतेस ना ते तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस आणि स्वतःचीच लावून घेतेस. तर करत राहा, जे काय तुला करायचं आहे ते कर, जितकं भांडायचं आहे भांड. तू म्हणालीस ना की मी आता असंच करणार आणि आपल्यालाच बोलावं लागतं, आपणच, म्हणजे काय नाही, काय नव्हेच ते काय नव्हेच ते बोलायचं बंद झालीस ग मावसाळ. बोल ना, काय नव्हेच ते. ही बाई कोणाशी कंपेअर करत होती, कुठल्या गोष्टींशी कंपेअर करत होती. अक्षरशः रेपपासून ते काय ते डावरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबरोबर, त्या इनोसंट व्यक्तींबरोबर, त्या इनोसंट मुलींबरोबर, त्यांच्या दुर्दैवी आयुष्याबरोबर ही स्वतःचं आयुष्य, स्वतःबरोबर झालेल्या या फालतू घडामोडी ही कंपेअर करत होती. अगं बाई, तू त्यातली नाही आहेस. तुझं ना म्हणजे मला वाटतं की तो चच्चू एक दिवस काहीतरी जीवाचं बरं वाईट करेल, जसं तुझ्या वडिलांनी केलं,
तसं त्याचं काहीतरी होईल. तुमच्या घरातल्या बायका ह्या पीडिता नाही आहेत, हे मी आधीही बोलली की तुम्ही पीडिता नाही आहात, तुम्ही पिडणारे आहात. तुम्ही एखाद्याला पिडून पिडून त्याचा जीव घ्याल. तुम्ही कसलं काय, तुमचं काय होतंय, तुमच्यासारख्यांचं काहीही होत नाही. तुमच्यासारखी लोक दुसऱ्यांना पिडायला आणि दुसऱ्यांना त्यांना त्रास द्यायला आणि त्यांचा जीव नकोसा करायला जन्माला येतात. स्वतःच्या माणसांचा जीव नकोसा करणारी वृत्ती आहे तुमची. तू कसल्या गप्पा मारते आणि तू कसल्या मोठ्या गोष्टी सांगते. हिला कोणीतरी एक कॉमेंट केलेली काहीतरी की स्वतःच करते काय माहिती वेगळ्या आयडीने स्वतःला की तुझ्या वडिलांबद्दल वगैरे पण बोललं जातं आणि तू इतकी सहन करतेस. आणि त्यावर हिने रिप्लाय दिला होता की सून दे विल टेस्ट देअर ओन मेडिसिन, दे विल हॅव द टेस्ट ऑफ देअर ओन मेडिसिन आणि हे काहीतरी. तर ते तर वाईटीच सजेस्ट करतं असं, AI जनरेटेड असतात त्या कॉमेंट्स, तर ते रिप्लाय करतेही. पण मला हे सांगायचं आहे त्या व्यक्तीला, जी कोणी कॉमेंट करणारी होती, भले ती मावसाड असेल, जिने कोणी कॉमेंट केली असेल तिला, की बाबा ह्यांनी स्वतः सोडलेलं नाही आहे. दुसरे काय असंच बोलत नाही, कुठेतरी काहीतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही ना. तसं कोणीतरी आग लावलेली आहे आणि कोणीतरी म्हणजे कोणी तिसरं कोणी नसून हिने स्वतः लावलेलं आहे. हिने स्वतः सगळी चव्हाट्यावर आणली आहे. आणि मग आता सांगते सगळ्यांना की मोठं की नाही माझ्या वडिलांबद्दल आणि हिच्याबद्दल तिला काय नाही वाटत, ती कोणाचीच नाही आहे. आम्ही काय तिच्या घरात बघायला गेलेलो नव्हतो किंवा आम्हाला तिच्यासारखं असं काहीतरी बोलून की बाबा मी सोडूनच देते, मी तर सरळ इग्नोर करते असं बोलून खोटं बोलायची आणि तिथेच घुसायचं दिवस रात्र 3-3 वाजेपर्यंत 4-4 वाजेपर्यंत वास काढत गटार हुंगत फिरण्याची सवय नाही आहे. जर आम्ही नाही बघत तर नाही बघत, सरळ सांगतो की नाही बघत. मला कितीतरी कॉमेंट्स येतात, मला कितीतरी लोक म्हणतात की ताई हिला बघ, तिला बघ, हिच्यावर व्हिडिओ बनव, तिच्यावर व्हिडिओ बनव. मी कितीतरी लोकांना सांगते की नाही बघत, माझ्याकडे वेळ पण नाही आहे आणि मी जे आहेत त्यांचंच आता आटोक्यात आणायचं प्रयत्नात आहे. आणि नवीन काय कुठे काय बघण्यामध्ये मला अजिबातच वेळ नाही. अजून काय नवीन कोणतं कॅरेक्टर तर नाही बघत मी. ते मी स्पष्ट सांगते, जे नाही बघत ते नाही बघत आणि जे बघते ते मी कबूल करते की हा बाबा माझं ते ॲक्शनला रिॲक्शन असतं, कारण माझं कामच ते आहे, माझा कॉन्टेंटच तो आहे. तर ह्या ज्यांच्यावरती मी रिॲक्शन देते त्यांचे व्हिडिओ मला बघावे लागतात आणि ते मी बघते. असा खोटेपणा नाही करत बाबा की नाहीच बघत, मी इग्नोरच करते आणि मी सोडूनच देते, तर तुम्ही पण असंच करा. तू सोडून दिलं असतंस तर अशी प्रत्येक शब्दाला वचा करून अंगावर आली नसतीस धावून भांडायला. काय अवतार ग बाई तुझा. जरा बघ, जरा स्वतःचा व्हिडिओ बघ आणि विचार कर की आपण कसे दिसतोय, आपण कसं वाटतोय, कसं स्वतःला प्रेझेंट करतोय. ह्याच्यासाठी तुझ्या अंड्यांनी तुला सबस्क्राईब केलंय, ह्याच्यासाठी अंडे तुझे व्हिडिओ बघतात. हे बघायचं आहे आता अंड्यांनी की ताई कशी भांडखोर आहे, कशी भांडते वचा, किती नेगेटिव्हिटी. अगं मला बघून इतकं ते टॉक्सिक वाटलं, मलाच ते तुझा अवतार आणि तुझं बोलणं बघून इतकं घाण वाटलं, पूर्ण नेगेटिव्हिटी इतकी घाण. तर बापरे, त्या अंड्यांपर्यंत तर काय. आणि त्याच्यामध्ये पण ही बाई आडून म्हणजे काय कुठल्या ह्याचे शिव्या शाप देत होती की बापरे, की तुमच्या देव न करो बोलून इच्छा तीच मागते फक्त बोलायला. जसं ती म्हणते ना की मी फक्त बोलायला काय जातं, त्याचं काय लागत नाही, म्हणजे ही फक्त ते बोलायला बोलते की देव तुमच्या इच्छा पूर्ण करो, चांगल्या इच्छा. पण मुळात ही कोणासाठी काही चांगलं चिंततच नाही आणि हिच्या मुखातनं पण कोणासाठी काहीही चांगलं येत नाही जेन्युइनली. हिने स्वतःच्या तोंडाने हे 10 वेळा प्रत्येक वेळेला ही बद्दुआ देत असते, प्रत्येक वेळेला इनडायरेक्टली कोणाला तरी शिव्याशाप देत असते, नेहमी कोणाचा तरी काहीतरी वाईट विचाराने ही बोलत असते. इतकी टॉक्सिसिटी, इतकी घाण भरलेली, विष भरलेलं आहे या व्यक्तीच्या अंगामध्ये. म्हणजे जर आपलं कोणाशी काही घेणं देणं नाही तरी तिला बघून इतकं घाण जर मला वाटू शकतं तर बापरे, जे हिचे फॉलोअर आहेत, जे हिला बघतात, हिला काहीतरी वेगळ्या कारणासाठी फॉलो केलं गेलं होतं किंवा गेलं असेल की हिचं म्हणजे लाईफस्टाईल आणि हे जे काही स्टार्टिंगला लावते ना ते इंट्रोला तर त्याच्यामध्ये तर ते सगळे जे फक्त मुद्दे आहेत ते बघण्यासाठी कदाचित हिचं प्रमोशन वगैरे काय ते करते, प्रोडक्ट्स वगैरे ते भीक मागण्यासाठी केलं असेल. पण त्या बदल्यात
जर ते सगळं न करता हेच काहीतरी भलतंच ही दाखवणार असेल, फक्त नुसतं भांडणार असेल आणि नुसतं असंच तुमच्याकडे नेगेटिव्हिटी पास ऑन करणार असेल, तर बाबा लांब राहा हिच्यापासनं. खरंच अजिबात बघू नका. असला व्हिडिओ आला ना तर बघूच नका, कारण ते कुठे ना कुठेतरी ऑब्झॉर्ब केलं जातं. सो कारण हिचं कॉन्टेंट तसं नाही आहे ना. म्हणजे तुम्ही काय हे कॉन्टेंट मग असंच कॉन्टेंट बघायचं आहे जर तुम्हाला, तर मग फन वेमध्ये मी करते, मग मला फॉलो करा. हिला कशाला फॉलो करताय? हिच्याकडनं फुकटची नेगेटिव्हिटी कशाला घेताय? मी तर मस्तपैकी कॉमेडी तुमचा हसत दिवस जाईल गॅरंटी देईन मी तुम्हाला. हे कशाला नसतं काहीतरी फालतूगिरी बघायचं. बघा बाबा, खूप बाबा डेंजर बोलते, डायरेक्ट असं काहीतरी समोरच्याला तुम्हाला काहीतरी होईल बिल बोलते. आणि म्हणूनच हिला ना कॉमेंट पण आली आहे एक, की मला काहीतरी झाला होता कसला तरी, म्हणजे ती एकदम डेंजर लेवलचं जो आपलं असतं ना बिमारी, तर ते तिला झालं होतं आणि त्याच्यामध्ये तिची स्किनची वाट लागली रेडिएशनमुळे वगैरे. माय हार्ट गोज टू हर, किंवा माझी सिम्पथी आहे त्या व्यक्तीसोबत. बट मला हे म्हणायचं आहे की हिला नका सांगू, ती उदाहरणं ना हिच्याबरोबर शेअर करू नका. त्या लायकीची बाई नाही आहे. कदाचित आहे ना हिच्याच नेगेटिव्हिटीमुळे, हिच्याच त्या घाण जे काही एनर्जी ही पास ऑन करते ना, ते 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 त्यात भर पाडू शकतं. जी तुमची कंडिशन आहे किंवा जे तुम्ही ज्यातनं जाताय त्याच्यामध्ये, ह्याच्यातनं काहीच चांगलं होणार नाही आहे. हिला बघून किंवा हिला ऐकून तुमची अजून वाट लागेल. चांगलं ऐका, चांगलं बघा. मी तर म्हणेन की तुम्ही ह्या कंडिशनमध्ये सोशल मीडियापासनं लांब राहा, डिटॉक्स घ्या. असं पण नाही म्हणणार की बाबा मला ऐका किंवा इतर कोणाला बघा, कोणालाच बघू नका. जर तुम्हाला जर फारच असं राहता येत नसेल तर काहीतरी टाईमपास वगैरे, तर काहीतरी कॉमेडी शोज बघा, नाहीतर काय ते देवाधर्माचं बघा जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या गोष्टी फॉलो करा जे तुम्हाला आनंद देईल. हिला बघून काय मिळणार आहे? हिला बघून तुमची वाट लागेल आणि अजून तुम्ही हिचं जे काही हे जे आजकाल चालू केलं आहे ना ते बघून तर आणि खराब होईल. म्हणजे खरंच मी तुमच्या चांगल्यासाठी बोलते, विचार करा. आणि हिच्याशी कुठली गोष्ट शेअर करूच नका. ही प्रॉब्लेममध्ये काय तुम्हाला वाटतं, ही स्वतःच्या घरच्यांची नाही आहे. त्या बाईचं जरा नाव तरी घेतलं का? जिथे ऐश्वर्या सुष्मिताच्या कॉमेंट्स बघून आली तिथे त्या चॅनलचं नाव तरी घेतलं का? ती हिची नातेवाईक आहे ना. तिने तर खूप मारे टॅग वगैरे लावले हिचे, खूप हिला भेटायला जाणार आणि हिच्यावर कमवायचं. हेच मी काल सांगत होती. हीच लाईन आहे. म्हणून मी जे काल मला मेसेज वगैरे केले किंवा जे लोक फॉरवर्ड करत होते, जे लोक व्ह्यूज देत होते त्या व्यक्तीला, तर मला त्यांना हेच सांगायचं होतं. काल माझा तो शॉर्ट व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश हाच होता की ह्या लोकांच्या ह्या टॉक्सिसिटीला, ह्या लोकांच्या ह्या भिकमागेपणाला ना बळी पडू नका. हा प्लॅन असतो. ह्याच्यामध्ये काय होतं आहे की ती व्यक्तीने, आता त्या व्यक्तीने व्ह्यूज मिळवले, तिने मस्तपैकी आपले छापून घेतले, तिच्यावर चिडून किंवा तिथल्या आलेल्या कॉमेंटवर चिडून हिने छापून घेतले. आणि ज्यांनी कॉमेंट केलेलं किंवा नाही केलेलं आहे, कोणी केले पण नसतील, पण व्हिडिओ बघितला असेल, तर त्यांना फालतूमध्ये या दोघींनी मस्त आपली खळगी भरून घेतली, पण हिने माज पण दाखवून घेतला. काय मिळालं तुम्हाला? ऐकून घेतलं? मी पण बोलली, ती पण बोलली, सगळे बोलले. काय झालं? तुम्हाला काय मिळालं? या प्रश्नाचं जरा उत्तर शोधा आणि स्वतः विचार करा. तिच्या त्या वहिनीला तिला मिळाले व्ह्यूज, मिळाले, तिला रीच मिळाला, हिने त्याच्यावरती बडबड करून छापून घेतलं. कोणी हा विचार केला का की त्या वहिनीला गरजच काय होती ते कॉमेंट्स ठेवण्याची? कशाला ते कॉमेंट्स ठेवले तिने? कशाला लोकांना करू दिले एवढे कॉमेंट्स? म्हणजे ती पण त्यातलीच आहे. हिने नंतर मग बघून ही सांगते मला स्क्रीनशॉट आले वगैरे, तर ते ठेवले म्हणून आले ना. ते ठेवलेच नसते तर कसं काय कोणाला कळलं असतं हिच्याबद्दल वगैरे? तर तिच्या वहिनीच्या अंगात पण खाज आहे हिच्याबद्दल असे कॉमेंट्स ठेवण्याचे. किंवा ती पण खाजीसारखी आळशी आहे, जसं मी काल सांगितलं. व्हिडिओ टाकून बाजूला झाली. बाकी लोक काय कॉमेंट करतायत काय नाही, तिची वाजवतायत, तिला काहीच फरक पडत नाही. ते ह्यांच्या खानदानातच खराबी आहे, यांचं कुटुंबच खराब आहे. तर त्याला आपण काय करू शकतो? पण ऐकून कोणाला घ्यावं लागलं? व्ह्युअर्सना. व्ह्युअर्सची काय चूक? कारण ते व्ह्युअर्स आहेत. व्ह्युअर्सची चूक हीच आहे
की ते ह्या अशा कॉन्टेंट क्रिएटर्सचे किंवा अशा प्रकारच्या ह्या घाणीचे व्ह्युअर्स आहेत. हीच चूक आहे मुळात. तुम्हाला स्वतःला कळालं पाहिजे की आपण कोणाचे व्हिडिओ बघतोय, कशासाठी बघतोय. मी काल तुम्हाला हेही म्हटलं की तिचं नेगेटिव्ह हे बघण्यासाठी, ती कशी दिसते, ती काय करते, ती कशी आहे, ह्यालाच ऑब्सेशन म्हणतात. आली ना ती आज व्हिडिओ घेऊन. काय म्हणजे मला खरंच कळत नाही. तुम्हाला इतकं स्पष्टपणे सांगून पण तुम्हाला कळतच नाही. तुम्ही तेच करता. तुम्हाला खरंच मजा येते का स्वतःची अशी घाण काढून घ्यायला अशा कुठल्या तरी थुकरट व्यक्तीकडनं, लायकी शून्य व्यक्तीकडनं? कशाला बघायला जायचं? मरेत ना का? आपल्याला काय करायचंय? माझं काम आहे, मी बघते, मला पैसा मिळतो. तुम्हाला काय मिळतो? तुम्ही त्यांना कमवून देता. चला मी म्हणते की मावसाडपर्यंत पण ठीक आहे. तुम्ही काय तरी म्हणजे पहिल्यापासून तिला बघत होते असाल आणि नंतर आता म्हणजे काय तिचं चाललंय वगैरे ते बघण्यामध्ये, ती फालतूगिरी बघण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, ठीक आहे. पण आता जे नवीन येत आहेत, जे तिच्यावर आपली खळगी भरतायत किंवा अजून घाण, तुम्हाला माहिती आहे एक घाण पूर्ण इथे आता जमलेली आहे, तिचा आपण आता हळूहळू साफ करतोय, तर ते साफ करण्यासाठी आपल्याला किती कष्ट घ्यावे लागत आहेत. तर दुसरी घाण बनूच देऊ नका, तो थर साचूच देऊ नका. ती घाण तयार होण्याच्या आधीच त्या घाणीला उचलून फेकून द्या, हेच सांगणं आहे. पण जर तुम्ही तिचे जाऊन व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही त्यांचा पर्पज सॉल्व करताय ना. हेच बोंबाडने पण केलं. बोंबाडने काय केलं? हेच सगळं घाण, फॅमिलीची घाण इकडे आणली वायटीला आणि अक्षरशः म्हणजे इतकी घाण पसरवली. आता ती कमवते, इज्जत काढ. ह्या लोकांना इज्जतीचं काही नसतं. ह्यांच्या लेखी फक्त पैसा कमवणं हेच इम्पॉर्टंट आहे. कसंही करा आणि पैसा कमवा, बस. कुठल्याही लेवलला जा, हीच ह्यांच्या लेखी हीच अचीवमेंट आहे. ह्याच्या पुढे यांनी कधी काही आयुष्यात बघितलेलंच नाही आहे. यांना खरी अचीवमेंट काय असते हे माहितीच नाही आहे. त्यामुळे हे लोक हा विचार नाही करणार की आपल्या फॅमिलीची काय इज्जत जाते किंवा काय. ह्यांच्याकडनं ही अपेक्षा ठेवणं ही आपली चूक आहे की आपल्याला असं वाटतं की बाबा हे लोक आपल्या फॅमिलीला तरी हे करतील, प्रोटेक्ट करण्यासाठी तरी अशा गोष्टी नाही करणार. नाही, हा तुमचा गैरसमज आहे. हे लोक कुठल्याही थराला जातील, घाण करून घाणीतनं पण पैसा उभा करतील. सो आपल्याला काळजी घ्यायची आहे की ही घाण किती पसरू द्यायची. जी पसरली ती पसरली, ती आटोक्यात आणतोय आपण. पण जर अजून फाटे फुटले तर मुळातली जी पसरलेली घाण आहे ती पण आटोक्यात आणणं मुश्किल होईल आणि ती आणेस्तोवर दुसरी घाण ऑलरेडी तयार झालेली असेल, जम धरून बसलेली असेल. जर ती वहिनी, त्या वहिनीला हिच्याबद्दल काहीतरी आस्था असली की बाबा प्रेम असला, आपुलकीची भावना असती, तर तिने मुळात ह्या कॉमेंट्स ठेवल्याच नसत्या. तिने नीट लक्ष ठेवलं असतं. ती मेहनती असती, तिला खरंच काहीतरी करायचं आहे आणि तिने काही नाही आहे. तिने फक्त आणि फक्त हा सोप्पा मार्ग निवडलेला आहे. काहीतरी फालतू काहीतरी दाखवायचं. हिला दाखवलं तर हिच्या नेगेटिव्हिटीवर जेवढं चालेल तेवढं पळवायचं, असं काहीतरी. कारण ती बोलली पण आता आपण पुढे बघूया, भेटूया, वास्तुशांतीला भेटूया, म्हणजे पुढचं पिल्लू पण तिने सोडून ठेवलं. त्याच्यामुळे ती फुल फिरातमध्ये आहे हिचा वापर करून घेण्याच्या. आणि ही फुल फिरातमध्ये आहे की तिच्याकडे जी नेगेटिव्हिटी पाहिलं होईल त्याच्यावरती व्ह्यूज गोळा करण्याचा किंवा व्हिडिओ छापण्याच्या. त्याच्यामुळे हे मिलीभगत आहे. हे लोक ना घाणीतनं पण आपला कसं काढून घ्यायचं म्हणजे म्हणतात ना, ते कशातनं पण हात घालून शोधतील तसले ते. त्याच्यामुळे ह्यांना कुठल्याच ह्याच्याने चांगल्यासाठी पण बघू नका आणि वाईटासाठी पण बघू नका. हिने नाव तरी घेतलं का? हिने एका शब्दाने तरी सांगितलं का की कुठल्या व्हिडिओला कॉमेंट आले ते? का नाही घेतलं? कारण ती इच्छाच नाही आहे कोणी ग्रो करावं किंवा कोणी काहीतरी आपल्या फॅमिलीमधलं. ही फॅमिलीच्या गोष्टी करते. कसली काय फॅमिली? त्या डब्बाजीला पाठवणार होती, तो आहे तिथेच बसलाय पिवळ्या घरात. तो चच्चू तिथे बसलाय, तिकडे बाईबरोबर टाइमपास करतोय, मॅडम बरोबर. ही इथे पोराला घेऊन, ते पोरगं काहीतरी फ्लॉप जोक मारत असतं, हिच्या संगतीत राहून हिच्यासारखंच झालंय. आणि काय सगळाच आनंद आहे. त्या इतकं काळजी आहे तर त्या नाराचा ढेरा कमी केला असता, ते चच्चूचे खड्डे बुजवले असते, स्वतःच्या आत्या बघ कशा झाल्यात, त्यांची तोंड बघ, त्यांचं काहीतरी केलं असतं. नंतर बहिणीचं जे झालंय का उलट्या मिशा आल्यात त्याच्यावर काहीतरी उपाय सांगितला असता. कसली फॅमिली?
कुठल्या फॅमिलीची काळजी घेते ही आपमतलबी बाई? ही फक्त स्वतःच्याच ह्याच्यात लागलेली आहे, स्वतःचंच करण्यामध्ये अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली आहे. आणि काय अचीव केलं? काय मी ॲक्टर्स बरोबर काम करते आणि तू काय, हे मी आधी पण बोललेली आहे की लोकांची पर्सनल लाईफ तुम्हाला माहिती नाही. ते कोण आहेत, काय करतात, त्यांच्या आयुष्यात ते कुठल्या पदावर आहेत, काय काय त्यांनी अचीव केलं आहे, तुम्हाला माहितीच नाही आहे ना. तर कुठल्या बेसिसवर तू बोलू शकते की मी अचीव केलं आहे आणि समोरच्याने अचीव नाही केलं आहे? जस्ट बिकॉज तो नाही आहे सोशल मीडियावर किंवा नाही आहे त्याचं चॅनल, त्याने नाही ओपन केली आहे आपली लाईफ. आणि कोणाला इन्स्टिगेट करतेस तू की तुम्ही दाखवा तुम्ही कोण आहात, तुमची रिअल आयडेंटिटी रिव्हेल करा आणि तुमचा चेहरा दाखवा, ओजी चेहऱ्याने या, कुठलाही फिल्टर कुठलंही काही हे न करता तुम्ही कोण आहात ते सांगा. का सांगायचं? व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. ज्याला दाखवायचं आहे, तुला दाखवायचं, तुला सांगितलं, आम्ही सांगतो की नको दाखवूस, तुझं थोबाड उचकटून येऊ नको, तू ऐकते का? जसं तुझं थोबाड उचकटून येण्याचा तुला हक्क आहे, तसं आम्हाला आमचा चेहरा न दाखवण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. आमची मर्जी, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू. आम्हाला दाखवायचं तर आम्ही दाखवू, नाही दाखवायचं तर नाही दाखवणार. तू कोण? निक्कल ऑडियन. काय 4 शब्द कट लावून एकदम रट्टा मारून बोलत होती. एकतर बेअर स्किन ते, हां बरोबर, तू बेअर स्किन तुझी तशीच आहे, एकदम बेअरसारखी स्किन आहे तुझी, जाड चमडीची, खड्डेवाली. बघ जरा बेअर कसा दिसतो तो. आणि दुसरं काय होतं? निग्लिजिबल आहेत. अरे बापरे, निग्लिजिबल आहे म्हटल्यावरती हुश कट लावला लगेचच. एक सेंटेन्स कसं तरी एकदम बरोबर बोलून संपवलं बाबा एकदाचं. आणि मी काय मेहनत घेतली, किती मेहनत घेते आणि किती काय मी कशी दिसायची आणि आता कशी दिसते हे तुम्ही नाही बघत. आणि मी किती मेहनत घेते ते नाही बघत. अरे बघतो ना, बघतो आणि त्याच्यावरच बोलतो. त्याच्यावर बोललं तर बोलते की तुम्ही मला एकदम असं हे करता, पारखून बघता आणि एकदम काय छोट्या छोट्या गोष्टी माझ्या नोट करता आणि मग असं बघतच असतात आणि निरीक्षण आहे तुमचं हे ते. आणि नंतर बोलायचं की तुम्ही नोट नाही करत, तुम्ही बघतच नाही, माझी मेहनत नाही. आणि आम्ही बघूनच बोलतो ना मावसाळ. बघून बोलल्यावरती मग बोलेगा की बोलताय म्हणून. मग कसं काय, मग आम्ही काय करायचं? बघितलंय आम्ही, काहीच फरक नाही पडलाय, अजून वर्स्ट झालंय तुझं. आता सत्य सांगितलं तर तुला झोमतं, मग काय करायचं सांग आता? मग बोलते की बोलत नाही, बोललं तर बोलते की बोलतात. हे तुझ्या मर्जीप्रमाणे चालायला काय आम्ही चच्चू वाटलं का तुला? हां, त्याने घेतलं असेल तुझ्याकडनं काहीतरी उधार, त्याचं तो बघून घेईल. आम्ही कशाला तुझी फालतूगिरी ऐकून घेऊ? आणि आम्ही कशाला? आणि जसं तुला काही बोलायचं आणि येऊन असं भाषण द्यायचा अधिकार आहे ना, तर तसंच आम्हाला पण कॉमेंट करण्याचा अधिकार आहे. तू म्हणते ना, कोणी दिला अधिकार? यूट्यूबने दिला अधिकार, यूट्यूबने दिला. अजून कोणी दिला? तुला कोणी अधिकार दिला व्हिडिओज टाकण्याचा? कोणी दिला सांग? तोच अधिकार तुझ्या व्हिडिओज खाली आम्हाला दिला आहे कॉमेंट करणारा, त्यांनीच दिला. ज्यांनी तुला व्हिडिओ बनवण्याचा अधिकार दिला ना त्यांनीच. कारण तू कोणासाठी करते व्हिडिओज? कोणासाठी करते? व्ह्युअर्ससाठी करते ना, का नाही करत? मग काय तुझं म्हणणं असं आहे की बघायचं आणि सोडून द्यायचं? तो ऐसा नाही होता है बॉस. फुकटचं काय नाही, ॲटलिस्ट त्यांचं तर त्यांना काही मिळत नाही, तर ॲटलिस्ट त्यांना जे वाटतं तो फीडबॅक देणं तर जरुरी आहे ना. ॲटलिस्ट तेवढं तर ते करणारच ना. ऐसा कैसा चलेगा? मग तू व्हिडिओ टाकू नकोस. तू जे म्हणते ना, बघा मी माझं करते, मी माझ्या स्किनचं हे करते, मी माझी प्रोग्रेस करते, मी माझं हे करते, मी माझ्यापुरतं करते, मी माझ्यासाठी करते, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही सोडून द्या वगैरे. मग तू तुझं करतेस ना, मग तू तेरा देख. मग व्हिडिओ वगैरे पण बनवून तुझ्यापुरते ठेव, नाहीतर मग असं सडक्या अंड्यांपुरते ठेव. आजकाल एक ऑप्शन पण आला आहे, मेंबर्स ओनली, ते कर. डोकेदुखीच नाही ना चम्मारी, काय नव्हेच ते, काय नव्हेच. बघूया ना किती म्हणजे प्युअर आहे. तू म्हणतेस ना, म्हणजे ते खरे, ते प्युअर, जे मला असं चांगलं म्हणतात आणि चांगलं माझी लाल करतात, जे काळी पडलेली आहे ते जे करतात, तर तेच खरे आहेत आणि तेच व्ह्युअर्स. आणि थँकफुल आहे मी, ग्रेटफुल आहे. तर एक काम कर ना, तर तुला असं जर नकोच आहे, जर तू असं वाटतं की बघू नको वगैरे, तर ते लोकांना सांगण्यापेक्षा अगेन तेच की तू कोण सांगणार आणि तुझं लोकांनी का ऐकायचं? तर एक काम कर, दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा ना, कसं असतं की आपण दुसऱ्यांना बदलू नाही शकत, हे तर तुला पण माहिती आहे ना. एवढं तर चिटाईने शिकवलंच असेल. आपल्याला स्वतःलाच बदलावं लागतं. तर
तू दुसऱ्यांना काही बदलायच्या किंवा दुसऱ्यांकडनं कुठली अपेक्षा ठेवू नको. तू स्वतःला बदल. स्वतःमध्ये काय कर माहिती आहे की जे तू स्वतःसाठी करतेस ना आणि तुझ्या त्या सडक्या 4 टाळक्यांसाठी करतेस ना, तर ते मेंबर्स ओनली कर. म्हणजे एकदम जेन्युइन पब्लिक तुझ्याकडे येईल आणि आम्हाला पण कळेल की किती जेन्युइन आहेत. नाही का नाही का नाही का. हे एकदम बेस्ट आहे माझं. ठीक आहे, चल तुला ह्याचं पण सोल्युशन दिलं मी. आता पुन्हा ना बकवास घेऊन येऊ नको, समजली का. पागल बाई, येडी बाई. आणि कसलं कोण ॲक्टर, कुठल्या ॲक्टरसोबत काम केलं आणि कसले काय प्रमोशन, त्या प्रमोशनची पण रिॲलिटी माहिती आहे रे बाबा. तुम्ही लोक भीक मागून प्रमोशन त्या वावगुड्डीने एक्सपोज केले. 50-50 100 रुपयाला भीक मागून मागते आता लोकांकडनं. म्हणजे तुम्हीच लोक त्या ब्रँडला अप्रोच करता, त्यांना मेल करतात आणि त्यांच्याकडे मिळेल त्या याला भीक मागून घेता प्रमोशन. त्यातल्या त्यात कुठेतरी एखादा हे लागला तर लागला, तुक्का लागला तर लागला. ही तुमची असलियत आहे. तर प्रमोशनच्या बाता तर मारूच नको. ते प्रमोशनचं तर एकदम नेक्स्ट लेवलचं घाण आहे ते आणि एक आम्हाला त्याच्यामध्ये शिरायचंच नाही आहे. सो ते मी एक पॉडकास्ट पण एक बघितलं होतं त्याच्यावर की हे आता बंद झालं पाहिजे, कारण ह्याच्यातनं काहीच फायदा होत नाही. जो ब्रँड जो स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःचं प्रॉडक्ट ज्याचं दमदार असेल ना, त्याला या फालतू प्रमोशनची आणि ह्या थुकरट सोकॉल्ड इन्फ्लुएन्सर्सची गरजच नाही. सो ते तर काय तू पकवूच नको. आणि कोण ॲक्टर, ती एक जिचं स्वतःचंच काय नाव पण आठवत नाही मला तिचं. तिचं काय राहू दे. काय म्हणे अचिव्हमेंट, टुंगीत घाल तुझी अचिव्हमेंट, आम्हाला नको दाखवूस. आणि जी व्यक्ती खरंच प्राऊड असते आणि कम्फर्टेबल असते आणि जिला खरंच काही फरक पडत नाही ना, ती असं उठ सूट अशी भांडायला धावत नाही, प्रत्येक गोष्टीचं क्लॅरिफिकेशन देत बसत नाही. कारण तू बोलते एक आणि करतेस एक मासाड. कुठल्याच अँगलने तू प्राऊड वाटत नव्हतीस आणि शांत राहण्याची गरज खरंच तुला आहे. म्हणजे खरंच बाबा किती ते तिरमिरली होती, बाप रे, खाऊ की गिळू असं झालेलं. चच्चा वाचलाय बाबा तिकडे आहे म्हणून. इथे नाहीतर काय खरं नव्हतं त्याचं. मला वाटतं ते चिन्याला घेत असेल आता कोपच्यात, तो वाट बघतोय कधी जाते इथून ब्याद. आणि कसं असतं ना मावसाड, चिखलात दगड मारला ना की तो चिखल आपल्यावरच उडतो. हे तूच एकदा बोलली होती ना, असं काहीतरी खूप मोठं भाषण कुठलं तरी ChatGPTवरून ढापून आणलेलं. तर तेच तुला सांगते की तुझ्यावर खूप म्हणजे तू अक्षरशः न्हावून निघाली आहेस त्या चिखलात, त्या गटारात, त्या घाणीत. म्हणजे तुझ्या नाका तोंडात चाबत कुठे कुठे जिथे जिथे भोकं असतील ना, त्या भोकातनं सगळी घाण तुझी आता भरली आहे आणि आता परत त्याच भोकातनं बाहेर येते. म्हणजे तोंडातनं, तोंड पण एक मोठं आपलं असतं ना, त्याच्यातनं आता जी सगळी म्हणजे असं भरलेले त्याला आउटलेट आता तोंडातनं ते बाहेर निघते, ते स्पष्ट दिसते. तर मला वाटतं इनफ झालं मावसाड. आता आपलं काम कर आणि जे बोलतेस ना मी इग्नोर करते, इग्नोर कर आणि कामाला लाग. तुला पांडू मामांनी पण तोच सल्ला दिला ना, ज्यांचा बेल्ट घेऊन हुशाऱ्या दाखवत होती, सगळीकडे फिरायचीच बेल्ट लावून. तर त्यांनी पण तुला तोच सल्ला दिला ना, स्वतः कबूल केलंस ना की नाही होत आणि आपला देश असाच आहे. तर असाच आहे आणि आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री. की हे ना खरंच असल्या ना फालतू लोकांना ना उभंच नाही केलं पाहिजे. मुळात तर ह्यांना ना थाराच नाही दिला पाहिजे. हे नंतर पोलीस पण हेच म्हणत असतील की बाबा तुम्ही तुमचं बघा, ही फालतूगिरी करायला आम्ही नाही सांगितलं, आम्हाला दुसरी कामं आहेत, आम्हाला आमची फॅमिली आहे, त्यांना पण त्यांची फॅमिली आहे. ते एवढ्या गोष्टी इतक्या म्हणजे इतकं काम असतं, इतका त्रास असतो. खरंच त्यांच्या जागी राहून जरा विचार करा आणि तुम्ही तुमचे फालतू प्रॉब्लेम काहीतरी हे बोलले मला ते बोलले नाही हे बोला ते बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. जर स्वतःला होतंय तर कर, नाहीतर टाळं लाव आणि निकल ऑडियन्स. टू झेड तू प्रूव्ह केलंस की तू हॅलोजनमध्ये तोंड घालून बसते. आज तो बंद करून ठेवून साईडला ठेवला होता आणि मग आज मी नॅचरल लाईटमध्ये ते पर्पजली आजच्या व्हिडिओपुरतं नॅचरल लाईट आणि मग ते 5% कसा वाढवतेस, ते 5चा 50% पण वाढवलेला होता आधीच्या ह्याच्यामध्ये, जेव्हा कुठून बाहेरून आली तेव्हा तो 50% ते एक चुटकीचं काम आहे. म्हणजे हिच्या ह्याच्यावरती तेच लाखाचा मोबाईल त्याचसाठी घेतला आहे, हाय रेझोल्युशनवरती ही व्हिडिओ टाकते. म्हणजे तो अजून एक ॲडव्हान्टेज. म्हणजे हिने जे काही ही करते तेच हिने ते मी नाही करत हे दाखवण्याच्या चक्करमध्ये जे करते तेच स्वतःच एक्सपोज केलेलं आहे. सो मस्त मावसाड, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. तुझा तर म्हणजे रिकामा काय, तुझं तर भरलेलं आहे घाणीने.
शी 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 शी, फ्लश करा रे कोणीतरी, याला फ्लश करा. मीच करते. बाबा चांगलं डेटॉल टाकून फ्लश केली आहे हिला. आणि काय ते चाफा आणलाय आणि ते खरंच म्हणजे ते स्वामींचं तर आणि एक वेगळंच प्रकरण आहे बाबा. तू आधी मनाने शुद्ध हो, साफ हो, त्याशिवाय ते काही फळणार बिळणार नाही आहे. मावसाड तुला स्वामी दांडू मारणार, तुला चांगलाच असा बसणार आहे ना, बस उठेगी नाही उठ जाई. आणि ते फुलाचं वगैरे काय आहे म्हणजे खरंच काही करतात लोक खर्च वाचवण्यासाठी. बाबा काय कुठल्या थराला जातील आणि आपलं म्हणजे बोलली ना, हे देवालाही विकतील. आता काय ते फुल तुम्ही चाफ्याचं झाड लावा रोज, छान फ्रेश फूल एवढंच वाटतं तर देवाला, नाही तर विकत घ्या. इतकी तुम्ही एवढं कमवता ना, इतकं तुम्ही हे अचीव केलं आहे, तर देवासाठी तुम्ही एक फ्रेश फुलं नाही आणू शकत? हां, त्यामध्ये एक चाफा नाही सांगू शकत कधी अवेलेबल असेल तेव्हा मी फ्रेश देईन? हे कशाला असं? ह्याचं काय अर्थ आहे? की ते स्वामी काय ते त्याचं झाकण बिकण उघडून बघणार आहे? हां, केमिकल लोचा ग्रॅज्युएट, आज तू हे केलं आहेस, उद्या तू काहीतरी नैवेद्य रोज दरवेळेला काय करायला नको, मग तो एक वाचवायला कुठला तरी असाच केमिकल लोचावाला प्रिझर्वेटिव्ह घातलेला हे आणून ठेवशील, काहीतरी स्वामींना काय आवडायचं ते आणून ठेवशील. वर्षानुवर्ष हाच प्रसाद, हाच नैवेद्य राहतो, टिकतो, काय नाही होत. स्वामी खातील शिळा पाका वर्षानुवर्ष तिथेच ठेवलेला. काय बाई काय लावलं आहे या लोकांनी. शेवटी एकच, सो बात की एक बात, सुरू ज्यापासून झालं तेच शेवट पण त्यावरच करते. ये धंदेवाले लोक आहे, यांचा धंदा फक्त सगळं काही त्या धंद्यासाठी. आणि यांचं बस एकच मोठं आहे, एकच लाईफमध्ये हीच पैसा, हीच यांच्यासाठी अचिव्हमेंट आहे. आणि ते पण काहीच नाही आहे म्हणजे यांचं राहणीमान वगैरे तर बापरे, ह्याच्यापेक्षा जाऊ दे आता. म्हणजे परत तो विषयला नेव्हर एंडिंग आहे आणि फाटे फुटतच जातात. काहीच नाही आहे, पण ठीक आहे, राहू देत आपल्याच गुरमीमध्ये. चांगलं आहे त्यांच्यासाठी, गुड फॉर देम. याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत आणि फन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खाप्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मास्सलामा.